सर्वप्रथम महाविकास आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो का आम्ही एक संघ आहोत आणि त्याची प्रचिती आज आली म्हणजे एक प्रभाग आणि एक चिन्ह. आता आपण पाहिलं असेल सगळ्या ठिकाणी किती उत्साहामध्ये सगळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सगळे हेवे दावे काय असतील ते बाजूला ठेवून एक दिलाने इथे महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी आता त्यांनी मनाची खुणगार बांधून आणि या महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी आता पुढे सगळे सरसावलेले आहेत. महापालिकेची इमारत असेल, 8 वर्षानंतरचे चकाचक झालेले रस्ते असतील, लोक फार फास्ट आहेत, लोक चंद्रावर गेलेले आहेत आणि हे लोकांना कुठेतरी हे ग्रँटेड पकडतात काय हे मतदार आम्ही यांना काहीतरी आमिष देऊ, पाकिटे देऊ, खाया पियाला घालू आणि आमच्या पदरात मतं पाडू. सर्वप्रथम महाविकास आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो का आम्ही एक संघ आहोत आणि त्याची प्रचिती आज आली म्हणजे एक प्रभाग आणि एक चिन्ह. आता आपण पाहिलं असेल सगळ्या ठिकाणी किती उत्साहामध्ये सगळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सगळे हेवे दावे काय असतील ते बाजूला ठेवून एक दिलाने इथे महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी आता त्यांनी मनाची खुणगार बांधून आणि या महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी आता पुढे सगळे सरसावलेले आहेत. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने दिबा पाटलांच्या नावाचं जे राजकारण या संपूर्ण परिसरात चाललं आणि त्याचा फटका उरण नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं त्याची काही पुनरावृत्ती इथे महापालिकेत होताना दिसेल. जनता एवढी हुशार झालेली आहे, त्यांना तुम्ही नवीन डिजिटल कितीही इमेजेस दाखवा, महापालिकेची इमारत असेल, 8 वर्षानंतरचे चकाचक झालेले रस्ते असतील, लोक फार फास्ट आहेत, लोक चंद्रावर गेलेले आहेत आणि हे लोकांना कुठेतरी हे ग्रँटेड पकडतात काय हे मतदार आम्ही यांना काहीतरी आमिष देऊ, पाकिटे देऊ, खाया पियाला घालू आणि आमच्या पदरात मतं पाडू आणि पुन्हा यांना जैसे थे पुराणे दिनवर आणू अशा पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आपल्या प्रभागातले नेमके उमेदवारांची जरा नावं जरा सांगितलं तर बरं होईल आणि काय नेमकी विजन आहे. माझ्यासोबत आमच्या विद्याताई गायकवाड आहेत, आमची विनाताई इथे आहे, प्रदीपजी ठाकूर आहेत आणि हे चारही उमेदवार असे आहेत का हे जनतेमध्ये जाणारे उमेदवार आहेत. यांना इतिहास आहे, पार्श्वभूमी आहेत, हे सातत्यानं लोकांसमोर जाऊन काम करत आहेत. हे कुठलेही ठेकेदार नाहीत, म्हणजे हे कुठे कामासाठी किंवा टेंडरसाठी किंवा बाकी कामासाठी नाही. ह्यांचा एकच विजन अजेंडा आहे का ते लोकांची कामं प्रलंबित आहेत. 8 वर्षामध्ये कुठेही रस्ते, नाले, पाणी यांना देऊ शकले. मालमत्ता करायचा विषय बघितला असेल की तारीख पे तारीख चाललेले, परंतु कुठलेही समाधानकारक हे उत्तर हे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक किंवा आमदार हे देऊ शकले नाहीत आणि हेच यांचं फेल्युअर आहे. माझा सवाल आहे, तुम्ही काय सांगाल यावर? मी पण एवढंच सांगणार का आता जनतेचे एवढे प्रश्न आहेत. आता गटाराचा प्रॉब्लेम आहे, साधे पनवेल महानगरपालिकेला जो पाण्याचा सर्वाधिक प्रश्न भेडसावतो. आता मागच्याच महिन्यामध्ये आम्ही पाण्याच्या मोर्चा काढलेला, त्याचा इफेक्ट आता थोडाफार झालेला आहे. पण पाण्याच्या ज्या लाईनी आहेत त्या चेंजेस होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. जसं आता आम्ही सेक्टर 14, 15 आमच्या विभागामध्ये असणाऱ्या साधे गटर तिथं झालेलं नाही. ते नागरिकांचे असे जे प्रश्न आहेत ते पहिला आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यावर सोडवायचा आतोनात प्रयत्न करणार आहोत.